नमस्कार, मी मानसी सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी चाललो आहे प्रति शिर्डीला आणि समोर दिसतोय गोराडेश्वर डोंगर आणि पाऊस भरपूर आहे. ध्रुवीला वीणाला सुट्टी आहे ना, मग बाहेर जातो आहे त्यांना घेऊन आणि ही मिळत नाही एकत्र. आज मिळत आहेत. ध्रुवीची मीटिंग होती, मीटिंग केली आणि आम्ही आता बाहेर पडलो. तसंच घरी नाही गेलो आहे, घरी फक्त आई आहे. आईनं सांगितलं फोन करून आम्ही जातो आहे म्हणून आणि आता आम्ही निघालो आहे. आता पाऊस कमी झाला आहे, मगाशी पाऊस भरपूर होता. काय हो डोंगर हा ना, पण ते धुकं बघ ना, धुकावाला ना. आणि इकडे गाडी चालवतात. डोंगर, इकडचा डोंगर बघ. इकडे छान आता छान वाटतं ना, हिरवं हिरवं एकदम. आपण ह्या सीझन मध्ये पहिल्यांदा आलो ना, म्हणजे ह्या वर्षीच्या मान्सून मध्ये. मला तर गावाकडचीच आठवण येते आणि आम्ही ना चतुर्थीची वाट बघतोय. हा, कोकणी माणसं आहे ना आपण, वाट बघणार. इथे अळू आहे, अळू किती. हो बापरे, चांगलं असतं काही. मी विचार केलेला डोंगरावर जायचा गोराडेश्वरवर, पण पाऊस पण भरपूर आहे. वीणाला थोडासा ताप आहे म्हणून आम्ही कॅन्सल केलं आणि आता आम्ही विचार केला की प्रति शिर्डीला जायचं आणि आता तिकडे जायला निघालो. वीणा आणि ध्रुवी मागे बसली आहेत. वीणाचा ताप आता थोडा कमी आहे ना वीणा? आहे ना वीणा? बरं, कधी माझ्याबद्दल समजतं. गोराडेश्वर डोंगर आणि असं दिसते, छान दिसते ना. धुकं पण आले एकदम छान दिसतं. मला दे, मला दे, मागे दे, मागे दे, मागे दे. झूम नाही करायचं. अरे वा, किती भारी वॉटरफॉल आहे. भारी. हे अमरजाई मंदिर देहू रोड सोडलं की तळेगावच्या अलीकडे आपल्या डाव्या साईडला हे मंदिर येतं आणि ते नवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या डाव्या साईडला हा गणपती दिसला ना की समजायचं प्रति शिर्डी जवळ आली. पावसाळ्याचा डोंगर, हिरवळ, धुकं बघत कधी यायला झालं ना समजलं पण नाही. आपण आता पोचलोय पार्किंगकडे. इथून आतमध्ये जायचं आहे. एरिया बराच मोठा आहे. हो, पार्किंगला 50 रुपये घेतात इथे. शेडच्या पलीकडनं गेली तरी चालेल बघा. कुठं सरळ जाऊन राईटला. या शेडच्या पलीकडून जागा भरपूर आहे इथे पार्किंगसाठी. आम्ही आता ह्या शेडच्या मागून जाणार आणि मग गाडी लावणार. भरपूर असतं आता नाही इथे ना, रविवारची भरपूर गर्दी. अचानक ठरलं पण ते बरं झालं. आम्ही आता मंदिराकडे पोचलो. इथे गाडी लावली आणि उतरलो. खूप दिवसांनी बाहेर पडलो ना, मग एवढं बरं वाटलं. आणि वीणाला तिथे बेडकांचा आवाज येत होता, मग वीणा खुश होती. आणि डिक्कीमध्ये आम्ही दोन्ही छत्र्या ठेवलेल्या आणि ध्रुवीची स्कूल बॅग ठेवली आहे, ती काढली आणि घेऊन गेलो कारण पाऊस अचानक येतोय. कुठे आहे बेडू? आवाज येतोय. पॅक केलं. चैन आला ना, त्याने घेतलंय आणि मी आणि ध्रुवी चालतोय. मंदिर, आम्ही इथे मंदिराकडे आलो. ध्रुवी, वीणा आणि ते गेले पुढे, आम्ही राहिलो मागे. आम्ही सगळं दुकान वगैरे बघत येतो. इथे दुकान वगैरे आहेत ना, मग आम्ही हे सगळं बघत होतो. इथे चप्पल स्टँड आहे, इथे चप्पल काढायचे. इथे पाणी ना, पाणी साठलं इथे. इथे पाय धुवूनच जायला होणार. वीणाला ना डोक्याला तो नाम काढतात तो काढायचा आहे. आम्ही त्याला शोधतोय. मगाशी मी नको म्हणून सांगितलं आणि आता शोधतोय तर मिळत नाही आहे. आता आतमध्ये जाऊन बघतो, मिळाला तर मग काढू, नाहीतर मग असंच जाऊ दर्शन करायला. पाऊस आहे ना, मग इथे पाणी आहे. थोडा आहे. इथून आतमध्ये जायचं आहे, पण इथे कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून आम्ही बंद करतो, दर्शन घेतो आणि मग मी येऊन तुमच्यावर बोलते. दर्शनासाठी इथून वर जायचं
इथून बाहेर आलो दर्शन घेऊन आणि आता काय आलं रविवार असला ना तरी गर्दी नाही आहे. दर्शन छान झालं. आरामात दर्शन घेतलं डोकं टेकून. आणि इथे आहे अन्नछत्र. इथे कुपन मिळतं ते घ्यायचं आणि मग इथेच खाऊ चला इकडे जाऊया ना. इथे आलो आपण डायनिंग सारखं नाही का आपण सगळे आलेलो दादा वगैरे सगळे होते दिवाळीला तेव्हा मी पण ते कुपन घेत आहे आम्ही चौघांसाठी आणि मग थोडं फिरून येतो. हे 9 वाजेपर्यंत चालू आहे. आम्ही आता कुपन घेतलं आणि थोडं फिरून येतो आणि मग जेवण घेतो. इथे लाडू प्रसाद आहे आणि इथे प्रसाद काउंटर. हे आता इकडून जायचं आहे. इकडून आम्हाला थोडं बघतो आणि मग येतो. रविवार असला ना तरी गर्दी कमी आहे आणि पाऊस पण कमी आहे. आता कमी झाला आहे पाऊस, मग बरं पडतं आहे असं फिरायला. या पायऱ्यांवरून असं पाणी येतं. बिनाला इथे खेळायचं आहे. चला ते आणि गेले विना ध्रुवी पुढे बघायला. हा इकडचा एरिया असा आहे. आता ना अंधार होत आलाय. किती वाजले मी बघितलं नाही आहे. आणि इकडे झाडं आहेत मस्तपैकी. इथून पुढे सरळ चालत गेलं की हे द्वारकामाई मंदिर आणि हा इथला प्रशस्त असा हॉल जो आपल्याला पहिल्यांदा मिळतो. आणि इथून डाव्या साईडला 2 पायऱ्या वर चढून गेलं की ह्या एरियामध्ये जातं ठेवलं आहे आणि ही धान्याची पोती. आणि इथे साईबाबांचा मोठा फोटो लावला आहे. इथे आम्ही पाया पडलो आणि मग इथे दर्शन घेतल्यावर सरळ उजव्या हाताला वळायचं आणि खाली उतरायचं आणि मग समोरच बाबांचा फोटो आहे आणि तिथून उजव्या साईडला बाहेर जायचं दरवाजा. मग आम्ही बाहेर गेलो आणि मग तिथे इथून सरळ गेलं की डाव्या साईडला हे छोटंसं मंदिर आहे. काय झाड आहे आज कापलं नाही ते बघ वरती झाड आहे आणि हे झाड असं वर गेलंय. असं वर गेलंय झाड आणि ह्याच्यातच हे मंदिर बांधलंय. इथे आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढे जातो. पुढे कुठे जाऊया? इकडे पप्पा कुठे गेले? हा ना की आता आम्ही कुपन घेतलं ना तिथे चालली आहे. आणि ना इथे काय होतंय पाणी आहे ना मग खूप हळू चालावं लागतं. इथे पूर्ण पाणी आहे बघा. हे पूर्ण पाणी वाहत आहे पाणी. इथे हळू चालावं लागतं. हा प्रवेशद्वाराकडचा बाहेरचा एरिया हा असा दिसतो. इथून आपण सरळ डाव्या साईडला गेलं की भोजनालयाकडे जातो. इथे गणपती आहे. किती मोठा गणपती आणि उभा आहे गणपती. आणि इथे झाडं आहेत माडाची. आम्ही आता महाप्रसादाला चाललो आहे आणि तुला कुठे दाखवू कसं आहे. एवढं छान आहे ना. हे महाप्रसादासाठी केलं आहे ना. हे असं छान दिसतंय बघा. आणि आतमधून पण बघूया कसं आहे ते. आम्ही आता इथे चाललो आहे. इथून जायचं आहे. हे बघा ही एंट्री आहे अशी छान अगदी झुंबर चालू आहे. इथेही स्वच्छ धुवून ठेवले ताटं. आपण ताट घ्यायचं आणि पुढे जायचं. मग ते जेवण वाढतात आणि हवं तेवढंच वाढतात आणि हवं असलं तर परत पण देतात. इथे आम्ही जेवण घेतलं. इथे देवीचा फोटो लावला आहे. इथे मी विणाचं आणि माझं जेवण घेतलं आणि मग इथे बसून जेवलो आम्ही. डाळ भात, गोड शिरा, गव्हाचा आणि चपाती. आणि हा एरिया असा दिसतो. इथे छान लाईटिंग पण आहे. बाहेर लाईट नव्हती पण इथे लाईट आहे. हे आमचं जेवण आणि इथून जेवण झालं की बाहेरच हात धुवायला जायचे. या एरियामध्ये ते स्वच्छता पण आहे आणि पाणी पण चांगलं आहे. आम्ही जेवलो. आता हात धुतले. इथे बेसिंगची पण सोय आहे इथे. आणि आता आम्ही घरी चाललो. आता 8 वाजले. पाऊस पण आहे थोडा थोडा. थंडी लागते. वारा पण आहे आणि पाऊस पण आहे. पाणी पाणी बाहेर पडता पडता का होईना पण हे डोक्याला लावणारे मिळाले. त्यांच्याकडूनही आम्ही लावून घेतलं. ध्रुवीला 2 अंगठ्या घेतल्या आणि हे मग गाडीत येऊन बसलो आणि घरी जायला निघालो. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.